श्री गुरुचरित्र अध्याय 14 अचानक आलेल्या संकटातून मुक्तता करणारा प्रभावी अध्याय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गुरुदेव दत्त। भाग 1 प्रस्तावना आणि महत्त्व। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्ताभिमानी श्री गुरुदत्त महाराज आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्द नसून ते चैतन्य आहे। या ग्रंथातील 14वा अध्याय हा भक्तांच्या जीवनातील घोर संकटे दूर करणारा संकटमोचन अध्याय मानला जातो। ज्यावेळी मानवी प्रयत्न थिजतात, बुद्धी काम करेनाशी होते आणि चोहोबाजूंनी संकटांचा विळखा पडतो, अशावेळी हा अध्याय भक्ताला अभयदान देतो। सायनदेवांसारख्या निष्ठावान भक्तावर आलेले मृत्युतुल्य संकट श्री गुरूंनी कसे निवारले याची ही अद्भुत आणि प्रेरणादायी गाथा आहे। चला तर मग या अलौकिक अध्यायाचा भावार्थ जाणून घेऊया। भाग 2 सायनदेवांची अनन्य भक्ती। कडगंची नगरीत राहणारा सायनदेव नावाचा एक ब्राह्मण श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निस्सीम भक्त होता। तो नित्यनियमाने श्री गुरूंची सेवा करत असे। श्री गुरूंचे त्याच्यावर अफाट प्रेम होते। भक्ताची श्रद्धा किती असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे सायनदेव। तो प्रपंचात राहूनही त्याचे मन नेहमी श्री गुरूंच्या चरणी असायचे। एकदा श्री गुरु गाणगापूर क्षेत्री वास्तव्यास असताना सायनदेव त्यांच्या दर्शनाला आला। त्याच्या चेहऱ्यावर भक्तीचे तेज होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते। त्याला कल्पनाही नव्हती की लवकरच त्याच्यावर एक भीषण संकट येणार आहे, जे त्याच्या निष्ठेची परीक्षा घेणारे ठरेल। भाग 3 क्रूर यवनाचे बोलवणे। त्या काळी दक्षिणेत एका क्रूर यवन राजाचे शासन होते। तो ब्राह्मण द्वेष करी आणि दरवर्षी एक ब्राह्मणाचा बळी घेत असे। दुर्दैवाने यावेळी सायनदेवाचा नंबर लागला। राजाच्या दूतांनी सायनदेवांना फरमान सोडले की त्याला तातडीने दरबारात हजर व्हायचे आहे। ते ऐकताच सायनदेवांच्या पायाखालची जमीन सरकली। त्याला माहिती होते की राजाकडे जाणे म्हणजे मृत्यूच्या लाडीत जाण्यासारखे आहे। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सायनदेवांना कळून चुकले की आता मानवी शक्ती त्याला वाचवू शकणार नाही। त्याने ठरवले मृत्यूला समोर जाण्यापूर्वी आपल्या आराध्य दैवतांचे श्री गुरूंचे दर्शन घ्यावे। भाग 4 श्री गुरूंकडे धाव। सायनदेव व्याकुळ अवस्थेत श्री नृसिंह सरस्वती महाराजांकडे धावत गेला। त्यांच्या चरणी लोळण घेत त्याने आपली व्यथा मांडली। महाराज, या क्रूर राजाने मला बोलवले आहे। आता माझा अंत निश्चित आहे। माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचे काय होईल असे म्हणून तो ढसाढसा रडू लागला। भक्ताचा टाहो ऐकून करुणाकर श्री गुरूंना पाजर फुटला। त्यांनी सायनदेवाच्या डोक्यावर मायेचा हात ठेवला आणि त्याला धीर दिला। श्री गुरु म्हणाले, सायनदेवा, तू घाबरू नकोस। जो माझ्या चरणांचा आश्रय घेतो त्याचे काळसुद्धाही काही वाकडे करू शकत नाही। तू निर्भय होऊन त्या राजाकडे जा। भाग 5 अभयवचन आणि निरोप। श्री गुरूंनी सायनदेवाला एक विशेष अभयवचन दिले। त्यांनी सांगितले की तू त्या यवनाकडे जा। तो तुझे काहीही अहित करू शकणार नाही, उलट तो तुला सन्मानाने परत पाठवेल। सायनदेवांचा श्री गुरूंवर पूर्ण विश्वास होता, पण मानवी स्वभावानुसार मनात थोडी धाकधूक होतीच। श्री गुरूंनी त्याला आपल्या हातातील प्रसाद दिला आणि सांगितले की जा, विजय तुझाच आहे। या भागातून आपल्याला हे शिकायला मिळते की जेव्हा गुरु स्वतः रक्षण करते बनतात, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती आपल्याला इजा करू शकत नाही। श्री गुरूंचा आशीर्वाद घेऊन सायनदेव राजाच्या दरबाराकडे जाण्यास निघाला। भाग 6 दरबारातील चमत्कार। सायनदेव जेव्हा यवन राजाच्या दरबारात पोहोचला तेव्हा तिथे एक विलक्षण घटना घडली। जो राजा ब्राह्मणांना पाहताच क्रूर व्हायचा,
त्याच्या मनात अचानक परिवर्तन झाले. सायनदेवाला पाहताच राजाचा राग शांत झाला. त्याला सायनदेवांच्या ठिकाणी एक अलौकिक तेज दिसले. हे सर्व श्रीगुरूंच्या कृपेने घडत होते. राजाने सायनदेवांचा सन्मान केला आणि त्याला विचारले, तुम्ही कोणाचे भक्त आहात? सायनदेवाने अभिमानाने श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे नाव घेतले. राजा इतका प्रभावित झाला की त्याने सायनदेवांना मारण्याचा विचार सोडून दिला आणि त्याला मौल्यवान वस्त्रे आणि अलंकार देऊन सन्मानाने निरोप दिला.